नमस्कार मंडळी, मी पायल आणि माझ्या सिंपल सुंदर जगात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी माझं क्राफ्टचं सामान पुन्हा एकदा काढत आहे, कारण आज फोटोशूट करताना मला सगळं DIY पद्धतीनेच पुन्हा करायचं आहे. तुम्हाला तर आता माहिती झालंच असेल, कुठलीही गोष्ट करायची म्हणजे DIY का माझ्याकडून सुटणार नाही. तर ह्यावेळी अगदी बरोबर जुळून आलेलं, म्हणजे थीमसाठी जास्त विचार करायला काय झालं, थीमसाठी जास्त विचार करायला नाही लागला. ये तू येणार ए बाय इथं बघ हा इथं बघ इथं बस हा काय दिसतंय. म्हणजे थीमसाठी जास्त विचार करायला नाही लागला, कारण 23 तारखेला हिला 3 महिने पूर्ण झालेले, 4 महिने पूर्ण झालेले आणि 25ला एकादशी होती. त्यामुळे आता एकादशीवरच ह्या महिन्याचं फोटोशूट करायचं ठरवलं होतं. बाबू बाबे ऐकलं बघ, बोलती बघ, हाय कर हाय. शूटसाठी थीम तर मी आधीच ठरवली होती आणि त्यासाठी बाकी साहित्याची अरेंजमेंट कशी करायची, बॅकग्राऊंड कोणता घ्यायचा, बाकी इतर छोट्या छोट्या वस्तू कोणत्या घ्यायचा, हे सगळं मी आधीच प्लॅन केलं होतं. त्याप्रमाणे सगळी तयारीही चालू करणार होते. पण जे बॅकग्राऊंडसाठी कापड ठरवलं होतं ते शोधण्यासाठीच मला 2 तास गेले. मागच्या वेळेला गणपतीसाठी फरचं व्हाईट कलरचं कापड आणलं होतं, तेच मी आता बॅकग्राऊंडसाठी वापरणार होते. आणि जिथं गणपतीचं साहित्य ठेवलं होतं त्या सगळ्यामध्ये मी शोधाशोध केली, पण कुठेच भेटलं नाही. आणि जिन्यामध्ये हे एक्स्ट्रा सामानाचे बॉक्सेस ठेवले होते, त्यामध्ये ते कापड ठेवलेला बॉक्स होता. आणि एवढी 2 तास शोधाशोध करूनही ते कापड काय मनासारखं मिळालं नाही, कारण त्यावरती जे गोल्डन कलरचे पॅच होते, त्यामुळे जसं मला शूटसाठी बॅकग्राऊंड हवं होतं ते काही जमत नव्हतं. खरं आता बॅकग्राऊंडचा विचार करत बसले असते तर बाकी सगळंच डेकोरेशन राहून गेलं असतं. म्हटलं नंतर काहीतरी त्याचा जुगाड करू, आधी डेकोरेशनसाठी जी मी DIY बैलगाडी बनवणार होते तेच बनवून घ्यावं. त्यासाठी आधी चक्र बनवून घेतली आणि इथं बाबी बघा, तिचं सगळं लक्ष मामा काय करायला तिकडंच होतं आणि तिला खेळण्यासाठी खेळणी सोडून हे ट्रायपॉड हवं होतं. बाबे बाबी इकडे बघ, काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, हे पाहिजे तुला, हे पाहिजे तुला, हे पाहिजे तुला, दल घे दे, मग अशी वडालतीस ना, दल दल हा दल दल, पाहिजे तुला, पाहिजे का तुला, हा ये इकडे या या इकडे ये इकडं बाबे पलट, हा या इकडं, हा या इकडं बळा, हा या इकडं, या इकडं, या इकडं बाबी, हा या आले आता बघ. अनेकदा दमलीश, दमली बाबी, दमली नाही, दमली कनी नाही, दमली कनी. बघितलं ना कशी मस्ती चालू आहे. आणि ज्या वेळेला कॅमेरा चालू करून हिला पालती पडतेला मोमेंट मी कॅप्चर करायला बघते, त्यावेळेला हिला कुठून कळतं माहिती नाही, ही एका जागेला स्टॉप होते, पलटायचं नावच घेत नाही. चला, अशी बाबीसोबत मस्ती करत करत बैलगाडीचा बेसही माझा बनवून तयार झालेला. पण तोवर तिची किरकिर चालू झालेली. म्हटलं जास्त रडवायच्या आधी तिला झोपी घालावं, म्हणून तिला झोपी लावलं आणि मी बाकी बैलगाडी बनवायला घेतली. आणि मग आजपासून एवढी सगळी मेहनत करून हे याला काही अर्थ उरणार नाही आहे, कारण आता टाईम खरोखर खूप झाला आहे आणि बाकी तयारी पण अजून काहीच झालेली नाही. तसं बघायला गेलं तर सुरुवात पण नाही, सुरुवातच याच्यापासून केलेली आणि यालाच एवढा वेळ लागायला म्हटल्यानंतर मग आता बघू, दुसरीकडे मिळालं तर ठीक, नाही तर मग राहते, कारण अजून मेन तयारी विठ्ठल वगैरे बनवायचं होतं तो राहिला आहे. त्यामुळे आता ते करते, हे सगळं असं असं त्यातून आणि टाईम मिळाला तर हे करीनच. आता तरी हे असंच सोडून देणार आहे मी सगळं अर्धवट. बघू पुढं काय होईल ते होईल. पहिलं ते बॅकग्राऊंडच्या कपड्यामुळं, नंतर अर्धवट राहिलेल्या बैलगाडीमुळे माझा तर मूड आता खूप खराब झालेला. पण शेवटी मीच मूड ऑफ करून बसले तर पोरगीचं शूट काय होणार नव्हतं, म्हणून जे अवेलेबल साहित्य असेल त्यामध्ये शूट करायचं ठरवलं. आणि शेवटी व्हाईट बॅकग्राऊंड स्किपच केला, ब्लॅक बॅकग्राऊंड फिक्स केला, त्यावर छान तांदळाने विठ्ठलाची मूर्ती काढली. बाकी इतर डेकोरेशनला काही गोष्टी लागणार होत्या त्या पेंट केल्या आणि असं काहीचं डेकोरेशन पूर्ण केलं. बाबीलाही छान ड्रेस घालून रखुमाई बनवली होती. तयार होईपर्यंत ती शांत होती, पण आता फोटो काढताना काय करते माहिती नव्हतं.
असं वाटलेलं आत्ता खरा टास्क चालू होणार, पण पहिल्या तिन्ही शूटपेक्षा यावेळी तिने छान फोटोज काढून घेतले. किरकिर किंवा दंगा काहीच केली नाही. छान तीही ते एन्जॉय करत होते. आणि गंमत बघा, तयारी मी एकटीने चालू केली. फोटो काढते वेळी बाकी घरचे सगळे आले होते आणि शूट संपेपर्यंत सोसायटीतील इतर लोकही जमा झालेले. इतकं ते सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि आमचा आवाज ऐकून समूदादा आणि तेजदादा ही दोघे जण वारकरी बनून आले होते. मग त्यांचेही छान छान फोटोज काढले. आणि बघा, मनापासून इच्छा असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. सुरुवातीला माझं बॅकग्राऊंडच्या कपड्यामुळे, नंतर अर्धवट राहिलेल्या बैलगाडीमुळे मूड ऑफ झाला, पण तरीही जे साहित्य अवेलेबल होईल त्यामध्ये शूट पूर्ण करण्याची इच्छा ठेवली. त्यामुळे छान असं शूट पूर्ण झालं. आणि मुळात जिच्यासाठी एवढा सगळा घाट घातला होता तिनेही ते एन्जॉय केलं. ते पाहून मी खूप खुश झाले. चला तर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, तुम्ही सुरुवातीची बाबीची मस्ती आणि नंतर शूट एन्जॉय केला का, नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, बाबीचा शूटचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे, तोही नक्की जाऊन